प्रशिक्षित युवक आणि युवतींना नम्र आव्हान आहे की जीवनामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगतो आहे त्या नीट ऐकून घ्याव्या। मी माझ्या अनुभवातून आणि जी काही आत्मचरित्र वाचले त्यांचा सार म्हणून आपल्या समोर काही गोष्टी आज ठेवणार आहे। जीवनामध्ये कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होत नसते। परिश्रमाच्या जोरावरच आयुष्याचा परिश करायचा असतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे। आळसाचा किळस आला पाहिजे आणि कष्टाचा ध्यास लागला की यशाचा कळस गाठता येतो। आपल्यामधल्या क्षमता, आपल्यातलं कौशल्य, आपल्यातले शहाणपणचा उपयोग करून तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहा। काही दिवस संयम ठेवावा लागतो। मी सुद्धा तुम्हाला सांगतो, 10 वर्ष जवळपास अतिशय कमी तुटपुंज्या मानधनावर मी देखील काम केलेलं आहे की इतकी अस्वस्थता बाळगून आयुष्यात चालत नसते। त्यामुळे काही दिवस संयम ठेवावाच लागतो। प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखं होत नाही। मनासारखं जरी होत नसलं तरी संयमाने, शांततेने वेगवेगळे पर्याय शोधत आयुष्यामध्ये वाटचाल करावी लागते। काही जणांचा असा प्रश्न आहे की आता सर नोकरी नाहीच लागली, आम्हाला परमनंट नाहीच केलं तर काय करायचं, चिंता वाटते, झोप येत नाही, लोक काय म्हणतील, 6 महिन्याचा नौकर म्हणून आम्हाला चिडवतील, लोक क्या कहेगे लोग, ये बहुत बडा रोग, लोक काय म्हणतात ह्या गोष्टीला गोळी मारा मित्रांनो। तुम्ही आयुष्यामध्ये तुम्ही यात काय चूक केलेली आहे? शासनाने तुम्हाला 6 महिने अपॉइंटमेंट दिलेली होती, तुमच्याकडचे अपॉइंटमेंट लेटर टाका त्यांच्याकडे। 6 महिने दिलं होतं तर आपला लढा तर त्यांना कायमस्वरूपी करण्याच्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल, यामध्ये शासनाला विनंती करत आहोत की तुम्हाला स्थिर करण्याचा, तुम्हाला कायम करण्याच्या दृष्टिकोनातून। मित्रांनो, अजून महत्त्वाचा गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये संगत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। मग संगत 2 प्रकारची असते, एक मनानं, विचारानं, भावनेनं केलेली संगत आणि प्रत्यक्षात केलेली संगत। ती जर आपल्याला विधायक दिशा देणारी, सद्मार्गाला लावणारी असेल तरच आपल्या जीवनात उन्नती होईल। मी अनेक काही पगारदार, अनेक काही पाहतो आहे तर त्यांना पगार मिळतोय परंतु वाईट व्यसनामुळे, वाईट संगतीमुळे आयुष्य बर्बाद झालेले अनेक उदाहरणं या देशामध्ये, समाजामध्ये दिसून येतात। तुम्हाला मी या निमित्तानं सांगू इच्छितो की अशा गोष्टीपासून दूर राहा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शॉर्टकटच्या मार्गाने मोठं होण्याचा प्रयत्न आयुष्यात करू नका। अनेक जण शॉर्टकटच्या माध्यमातून मोठं करणारे माणसं शिखरावर जाऊनही तळाला गेलेले याचे काही उदाहरणं या जगामध्ये दिसतात। त्यामुळे शॉर्टकटचा मार्ग करू नका। तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त करेल ते घामाच्या बळावरच मी प्राप्त करेल आणि माझ्या कष्टातूनच माझं जे काही आयुष्य फुलवेल। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, माझी माय मला सांगायची, दुसऱ्याने सोन्याची सरी घातली म्हणून आपण काही फाशी घ्यायची का? त्यामुळे तुलना करून जगू नका, तर प्रेरणा घेऊन जगा। तुमच्या सहवासामध्ये जे काही नोकर लागलेले असतील किंवा काही श्रीमंत पण असू शकतात, आपल्यापेक्षाही श्रीमंत असतात तर आपल्यापेक्षाही काही गरीब असतात। आणि गरिबी आणि श्रीमंती ही केवळ पैशात मोजण्याचा आपल्या देशात जो काही विचित्र प्रकार आहे तो अतिशय घाणेरडा आहे। कारण श्रीमंती ही केवळ पैशात मोजली जाते नाही, चुकीची आहे। विचाराची श्रीमंती असू शकते, आरोग्याची श्रीमंती असू शकते, तुमच्या कौशल्याची श्रीमंती असू शकते, तुमच्या शहाणपणाची श्रीमंती असू शकते, तुमच्या समाजामधील सन्मानाची श्रीमंती असू शकते, तुमच्याकडे वेगवेगळे जे कौशल्य आहेत, तुमच्या जगण्याची जी योग्य रीत आहे त्याची श्रीमंती आहे। आता लक्षात ठेवा की अनेक जणांचा बँक खातंच नव्हतं तर त्यांना प्रचंड सन्मान आणि प्रचंड पैसाही त्यांनी प्राप्त केलेला आहे। रामदेव बाबांचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। रामदेव बाबांनी कुठली डिग्री घेतली सांगा मला?
तर आज आरोग्याच्या क्षेत्रात, योगाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वप्रयत्नानं, स्वकष्टानं आपलं नाव जगात कोरलेलं आहे. आणि रामदेव बाबा एकही दिवस शांत बसत नाही. पहाटे उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत सतत कार्यरत ते राहतात. उदाहरण एवढ्यासाठीच मी त्यांचं दिले. ते पण एका शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले व्यक्ती आहे. त्यांनी एका डोळ्यांचा अपंगत्वाचा सामना त्यांनी केलेला आहे. मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला या निमित्तानं आपल्याला समजून सांगायचे आहे. कारण हे युवक आणि युवतीचे शेकडो मेसेज मला रोज येतात. अस्वस्थ आहे, काढून टाकतो म्हणतायत, अमुक करतो म्हणतायत. मी तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये एकच मार्ग आणि एकच पर्याय आयुष्यात नसतो. आज देशामध्ये किती टक्के लोकांना नोकरी आहेत मला सांगा. म्हणजे नोकरी नाही म्हणजे जीवनाला अर्थ नाही, हा आपल्या मनामध्ये घुसलेला जो व्हायरस आहे ते आपल्याला काढून टाकावा लागेल. कारण नोकरी हा एकच पर्याय आहे अर्थ प्राप्त करण्याचा. जगामध्ये हजारो पर्याय अर्थप्राप्तीचे आहे. तुम्ही स्वयंरोजगाराच्या माध्यमातून, स्वयंरोजगार म्हणजे काय? स्वयंरोजगार म्हणजे स्वतःच्या क्षमतेनुसार, स्वतःच्या क्षमतांचा, कौशल्याचा, शहाणपणाचा वापर करून वस्तू निर्मिती करणे. वस्तू निर्मितीमध्ये कोणकोणत्या छोट्या छोट्या वस्तूचे उदाहरण देऊ शकतो. वस्तूची निर्मिती करणे, उदाहरणार्थ तुमच्याकडे टेलरिंगचं कौशल्य असेल तर टेलरिंगच्या वस्तू तयार, म्हणजे कपडे तयार करू शकता. तुम्हाला मी स्वयंपाकाचं कौशल्य असेल, युवतींना विशेषतः सांगतो, तर स्वयंपाकाच्या कौशल्याचा वापर करूनही तुम्ही, उदाहरणार्थ लिज्जत पापडचं मी तुम्हाला उदाहरण यापूर्वी दिलेलं आहे. त्या कौशल्याचा काही महिलांनी पुढे येऊन उभारलेला हा स्वयंरोजगार आज 40,000पेक्षा जास्त महिलांना रोजगार देतो. तुम्ही काही वस्तू आणून विकू शकता, व्यापार करू शकता. घरात बसूनही छोटे छोटे दागिने असतील, छोटे छोटे कपडे असतील किंवा साड्या असतील, ह्या विकूनही महिला अनेक जण श्रीमंत होत आहेत आणि ते मालक म्हणून जगत आहेत. आणि मी ह्या नोकरीचे अनेक ड्रॉबॅक्स आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण उद्योग, व्यापार आणि व्यवसायामध्ये मालक म्हणून जगता येते, कारण तिथं टाइम टेबल आपला असतो. नोकरीतला टाइम टेबल मालकाचा असतो. मग मालक ते शासन असेल किंवा अन्य कोणी असतील, तर त्यांचे ध्येय, त्यांचे धोरणं, त्यांचा टाइम टेबल, त्यांच्या इच्छा, त्यांच्या आवडी, त्यांच्या निवडी, त्यांचे अहंकार, यालाच का बोललास, त्यालाच का बोललास, या पक्षाकडेच तू होतास, त्या पक्षाकडेच तू गेला होतास, म्हणजे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला मालक म्हणून जगायचं संधी उद्योग, व्यापार, व्यवसायामधून सुद्धा आहे. त्यामुळं छोटे अरे बाबा, अनेक तुम्हाला सांगतो की माझ्या नात्यातले मारुतराव पाटील कारलेकर म्हणून, ते त्यांचं एक दिवशी ते शाळेत गेले नव्हते. केवळ पोट भरण्यासाठी घरामधून रागावून कारला त्यांचं गाव आणि मुखेडला जाऊन ते राहिले आणि दुसऱ्याकडे नौकर राहिले. त्यानंतर टप्पी टाकली चहाची. त्यानंतर चहा असं वेगवेगळ्या ठिकाणी जशी मागणी येईल तिथं जाऊन स्वतः देऊन विकला त्याने स्वतः. आज त्यांच्या कुटुंबामध्ये कोटीची मालमत्ता आहे, अनेक कोटीची मालमत्ता आहे. हे सांगण्याचा हेतू आहे की म्हणजे तुम्हाला कमी शिक्षण असेल किंवा तरी पण आपल्यामध्ये कष्टाची लाज बाळगू नका. आणि जे माणसं कष्टाची लाज बाळगतात ते आयुष्यात मोठे होत नाही. आणि दुसरी महत्त्वाचा एक मुद्दा शेवटचा सांगतो आणि थांबतो. आपली जितकी क्षमता असेल, आपली जितकं कौशल्य असेल, आपली जितकी ताकद आहे त्यानुसार खर्च केला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो की मी अर्धापूरच्या कॉलेजला जेव्हा मी काम करायचो तेव्हा CHB 45 रुपयाला पिरियड असायचा. मी राहायचो बजाजनगरला आणि नागार्जुन कॉर्नर म्हणून आहे, तिथपासून ते बजाजनगरपर्यंत चालत जायचो. बजाजनगर, नागार्जुन, तिथं ऑटोला 10 रुपये असायचे. ते 10 रुपये देऊन अर्धापूर आणि तिथून अर्धापूर आणि हातानं स्वयंपाक करणे, हे सगळे व्यवसाय, हे सगळे प्रकार मी केलेले आहेत.
म्हणजे ह्या सगळ्या वेदनेतून मी गेलेलो असल्यामुळे तुमच्या वेदना मला अधिक कळतात. त्यामुळं तुम्हाला कष्ट पडाले, तुम्हाला त्रास व्हायला लागलाय, तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये मार्ग काढत आयुष्याची वाटचाल आपल्याला करायचीच आहे. तुम्ही संघटित राहा, तुमच्या कौशल्याला अधिक उन्नत करा आणि वेगवेगळ्या कुठे स्थिर होता येईल, कुठे हे प्रयत्न करा. आणि आपला तर लढा संघटितपणे आहे, शासन सकारात्मक सध्या तरी आहे आणि आपण संघटित पद्धतीनं नोकरीमध्ये एक्सटेन्शन मिळवण्यासाठी असेल किंवा कायम परमनंट करण्याच्या संदर्भाचा हा लढा कायमच राहील. अशाचा मी हे सांगतो याचा अर्थ लढा थांबवायचा आहे का? नाही, लढा तीव्रच आहे, लढा तीव्रच करायचा आहे. परंतु या निमित्तानं तुम्हाला फक्त अस्वस्थता आहे, तुमची चिंता आहे, काळजी आहे. यातून काय होणार आहे, दुष्परिणाम काय होणार आहे? तुम्ही बिमार पडाल. ताणतणावातून व्यसनाकडे पण काही विद्यार्थी जाऊ शकतील. असं होऊ नये यासाठी स्थिर राहा, शांत राहा, सकारात्मक राहा. कारण सकारात्मक असेल तर संधी दिसते, नकारात्मक असेल तर संकट दिसतात. तुम्हाला संधीचा शोध घेऊन आयुष्याचं सुंदर आलेख तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. आणि इतरांचंही जे काही तुमचे समविचारी चांगल्या विचाराचे मित्र आहेत त्यांचा सहवासात राहा. एकटे राहिला तर दुःख जास्त वाटते. अनेक समविचारी, मी यासाठीच तुमचं संघटन बांधण्याचा प्रयत्न केला, जवळ 10,000 युवकांनी होती, की माणूस एकट्याचंच दुःख आहे असं जेव्हा वाटते ना, ते दुःख अधिक वाटते. पण आपल्यासोबत अनेक माणसं आहेत, अनेक व्यक्ती आहेत असं जेव्हा वाटते, तेव्हा दुनिया में गम कितना है, मेरा गम कितना कम आहे, अशा स्वरूपात जसं गाणं आहे ना, तसंच फक्त जगात खूप दुःख आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, सुख जवा पाडे दुःख पर्वत एवढे. बघत बसलं तर जगात अडचणी, अडथळे, समस्या, अभाव जर बघत घेतला तर प्रचंड अभाव आहे. आणि जे काय आहे त्याचा शोध घ्या. आहे काय आपल्याकडं आहे, या गोष्टीचं स्मरण करा. काही जणांना हातपाय नाही, ते आपल्याला हातपाय आहे त्याचा आनंद. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एकाला चप्पल नाही म्हणून रडत होता, तर त्यानंतर त्याच्या थोड्या वेळानं लक्षात आलं एका माणसाला पायच नव्हते चप्पल घालायला. म्हणून आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचंही समाधान माना. जे आहे त्याचं समाधान मानण्यामुळे मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते, मानसिक समाधान प्राप्त होते. आणि जे नाही त्यासाठी आपल्या कौशल्याचा उपयोग करून, कष्टाचा उपयोग करून आपल्याला प्राप्त करायचा आहे. जीवनामध्ये एका गावाला जायला एकच मार्ग असत नाही, अनेक मार्ग असतात. त्या पर्यायी मार्गाचाही उपयोग एकदा दिसला ना, तर आपल्याला आयुष्यामध्ये थोडासा स्ट्रेस कमी होतो. आणि व्हावा म्हणूनच हे माझं आजचं विवेचन होतं. आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणीचा विचार करून मी माझ्या पद्धतीने प्रयत्नशील आहे. काल जालना येथे युवकांशी संवाद साधला. आज काही छत्रपती संभाजीनगर इथल्या युवकांनी संवाद साधणार आहे. त्यांच्या मनातली मरगळ, त्यांच्या मनातली उदासीनता, त्यांच्या मनातलं दुःख दूर करून त्यांना आशेचा किरण दाखवण्यासाठी मी ऑनलाईन ऑफलाईन प्रयत्न करत आहे. आणि तुमच्या डोळ्यातले अश्रू मला दिसत आहेत. शासनाने ते अश्रू पुसावेत अशी विनंती करून थांबतो. जय हिंद.